नमस्कार मित्रांनो, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे। अनबॉक्सिंग इन द सेन्स, हा जो पॅकेट तुम्ही बघताय तो आहे विंडशील्डचा या आहे। तर ही जी विंडशील्ड आहे ती नवीन हिरो एक्सपल्स ची आहे, जी एक्सपल्स नवीन हिरो एक्सपल्स मध्ये लागते त्याची विंडशील्ड आहे। ती मी घेऊन आलोय शोरूम मधून। तर याची प्राइस जी आहे ती प्राइस पडलेली आहे 382 रुपये जवळ। सो मी आता याचा अनबॉक्सिंग करतो आणि ही तुम्हाला विंडशील्ड दाखवतो। तर मित्रांनो, या पद्धतीने विंडशील्ड येते आपली। तर हे बघा, ही अशी काही पॅकिंग मध्ये विंडशील्ड येते। ही मी शोरूम मधून घेतलेली विंडशील्ड आहे आणि याच्या आतमध्ये ही बघा, ही अशी काही विंडशील्ड भेटते आपल्याला। ही जी आहे ही नवीन एक्सपल्स ची विंडशील्ड आहे आणि ही आहे माझी एक्सपल्स आहे ती जुनीवाली आहे। जुनीवाली म्हणजे जेव्हा नवीन आली होती ती वाली एक्सपल्स आहे। आणि ही विंडशील्ड आणि ही विंडशील्ड या दोघांमध्ये तुम्ही फरक बघू शकता। ऑलमोस्ट एवढा पार्ट जो आहे हा एवढा वाढलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण इन्स्टॉल करू तेव्हा ती एवढी मोठी समोर या पद्धतीने दिसेल। तर हे आपण थोड्या वेळाने इन्स्टॉल करू, अशी काही ती इन्स्टॉल होईल आणि मग आपण चेक करू की ती कशी दिसते। याचा मेन पर्पज चेंज करण्याचा म्हणजे जेव्हा रायडिंग करतो मी तेव्हा इथून जी हवा आहे ती हवा डायरेक्ट इथे येते तोंडावरती, आणि जेव्हा आपण माईक मध्ये बोलतो तेव्हा जास्त हवेमुळे डिस्टॉर्शन होतं आणि विंड नॉइस जास्त येतो। तर याच्यामुळे तो एक आपल्याला एक बेनिफिट होईल की याची जी एअर आहे ती वरच्या दिशेने जाईल आणि आपल्यावरती एअर फ्लो येणार नाही। तर हा एक त्याचा बेनिफिट आहे। आणि दुसरा म्हणजे लुक वाईज ही थोडी जास्त चांगली दिसते। सो आपण ही चेंज करण्याचा म्हणजे निर्णय घेतलाय आता। तर मी ही इन्स्टॉल करेन आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन की ही विंडशील्ड कशी दिसते, आपण नंतर बघू। मित्रांनो, हे जे दोन नट आहेत हे आपल्याला खोलावे लागतील आणि मग त्याच्यानंतर हा वाला जो दिसतोय हा वाला खोलावा लागेल आणि मग त्याच्यानंतर नंबर प्लेट बाहेर येईल आणि ही जी विंडशील्ड आहे ही पण बाहेर निघेल। मित्रांनो, आतल्या साईडने जे आहे ते आपण ओपन करतोय आता, कारण बाहेरच्या साईडने रिबीड असल्यामुळे काढू शकत नाही। तर मित्रांनो, थोडीशी नंबर प्लेट जी आहे ती बेंड करायला लागली आपल्याला। ती बेंड करून काढले आपण।
उसके अंदर कुछ है क्या वॉशर? वॉशर नहीं, रबर का रहता है। वो रबर नहीं, रबर वॉशर रहता है। फाइनल ग्लास। मित्रांनो अशी काही बाईक दिसते आणि तुम्ही इकडे बाहेर बघितलं तर वातावरण बघा कसं तयार झालं. पूर्ण पावसाचं वातावरण तयार झालं आणि थोडासा पाऊस माझ्यावर पण पडलाय. त्याच्यातली जी रबर बुशिंग आहे ती आपण काढून घेतली आणि ती त्याच्यामध्ये फिक्स करणार आहोत आता. Yes. नंबर प्लेट उसके ऊपर बैठ जाएगा. नंबर प्लेट जो है तो वापस आपको फिक्स होते वाइजर में. फुल टाईट करावं लागेल आणि ते पुन्हा वायब्रेशनने लूज होईल. सो आपण फुल टाईट करून घेऊ. ॲडजस्ट होईपर्यंत नॉर्मल टाईट केलं त्यांना आणि आता फुल टाईट करतो. नंबर प्लेट थोडीशी आपली सरळ द्यायची. ओके ओके. त्याची विंडशील्ड बघा कशी दिसते. तर ही विंडशील्ड मित्रांनो विंडशील्ड फिक्स होते आपली. जास्त काही मेहनत करायची गरज नाही पडले. फक्त एकदम फायनल टाईट करायचं आपल्याला निघू नये.
दोन्ही साईडला फायनल टचिंग, फायनल टाईप. आपली विंडशील्ड रेडी. यस, हो गया डन. ऊपर का वो निकाल देता. हे जे रॅपिंग आहे ते आपण काढून घेऊ. आणि ओके, अच्छा मजबूत झाले आता एकदम. हे बघा, पहिल्यापेक्षा भारी दिसते आता. हा इकडून व्ह्यू, जी हाईट जी आहे विंडशील्डची वाढली आता, त्यामुळे प्रोटेक्शन जास्त. क्या आपका थोड़ा इंट्रोडक्शन दे दो ना. मेरा नाम हीरालाल है. मैं R2 सेक्टर करंजाड़े में रहता हूँ. मेरा गैरेज का नाम ओम शिव शक्ति बाइक गैरेज एंड टायर सर्विस. हमारे यहाँ हर टाइप का बाइक का गैरेज का काम होता है. रॉयल इनफील्ड, यमाहा R15, जैसे कि कोई भी नया से नया, जूना से जूना कोई भी काम होता है. कस्टमर के रिक्वायरमेंट के हिसाब से काम करते हैं. आप जैसा कस्टमर बोलता है वैसा करके देते हैं. तर मंडळी, मी इथून आता ह्यांच्याकडून हे काम करून घेतलंय. हे त्यांच्या शिवशक्ती बाईक गॅरेज अँड टायर सर्व्हिस. मी या दादांकडून काम करून घेतलंय आणि मी रेग्युलर यांच्याकडूनच काम करून घेतो तर छोटं मोठं. तर तुम्ही ही विंडशील्ड बसवली ती बघू शकता. ही आपण जी विंडशील्ड बसवली आता त्यांच्याकडून बसवून घेतले. तर ही त्यांनी आता बसवून दिले मला. तर ही याचा लुक बघा कसा येतोय, एकदम भन्नाट दिसते. नवीन गाडी. लिए भाई क्या कितने लिए? तर सकाळी मी गॅरेजमध्ये गेलो तर पाऊस चालू झाला होता, त्यामुळे मी तिथून रिटर्न आलो आणि मग पुन्हा संध्याकाळी आलो. तर संध्याकाळी पण थोडा पाऊसच लागला, पण पाऊस कमी होता, त्यामुळे मी आलो आणि ही विंडशील्ड जी आहे ही लावून घेतली. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही विंडशील्ड हे मला एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी, मी उमेश कदम तुमची रजा घेतो. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओ. तर आपल्या बऱ्याच नवीन व्हिडिओ येत राहतील. तर माझ्या व्हिडिओज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर चला मंडळी, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.